या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे आपल्या मराठीमध्ये युगेंद्र पवार यांचा आज विवाह सोहळा पार पडतोय आणि या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अगदी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विवाह सोहळ्यामध्ये ठेका धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नात अडकलेले आहेत आणि तिथलीच थेट दृश्य आपण पाहतोय। अतिशय आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे। नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय नेहमीच एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पवार यांच्या या लग्न सोहळ्यातील संपूर्ण पवार कुटुंबीय आनंद साजरा करताना ते पाहायला मिळतात। अगदी खासदार सुप्रिया सुळे ज्या युगेंद्र पवार यांच्या आत्या आहेत त्या देखील ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय विवाह सोहळ्याला आता नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। तर युगेंद्र पवार यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विवाह सोहळ्यामध्ये ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आज युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी लग्नबंधनात अडकणार आहेत। मात्र या विवाह सोहळ्याला अजित पवार यांची उपस्थिती राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण दिवसभरात प्रचार सभा असल्यामुळे अजित पवार यांच्या उपस्थितीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर संपूर्ण पवार कुटुंबीय या विवाह सोहळ्यानिमित्तानं आज एकत्र आलेले आहेत। आपण अनेकदा पवार कुटुंबियांमध्ये राजकीय मतभेद पाहिलेले आहेत, मात्र सणासुदीच्या निमित्तानं किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमानिमित्तानं नेहमीच पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा होतोय। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकणार आहेत आणि त्याचीच आपण थेट दृश्य पाहतोय। या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। अगदी खासदार सुप्रिया सुळे असतील आणि तर सर्व पवार कुटुंबीय या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। अगदी शरद पवार यांनी देखील या ठिकाणी आता हजेरी लावलेली आहे। नवविवाहित जोडप्यांना युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आता शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। तर या विवाह सोहळ्याला आता अजित पवार उपस्थिती लावणार का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय अगदी एका दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे अजित पवार प्रचारामध्ये दिवसभर प्रचारामध्ये
पाहतो युगेंद्र पवारांच्या लग्नात आता सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वरातीमध्ये ठेका धरलेला आहे. विवाह सोहळ्यासाठी शरद पवार दाखल झालेले आहेत. सोबतच पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे. दृश्य आपण युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यातली पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंबीय या लग्न मुहूर्ताच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण एकत्र आलेले आहेत. तर हळदी समारंभाचे देखील फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले होते. तर दुसरीकडे आपण पाहतोय आमदार रोहित पवार असतील, अजित पवार असतील, प्रचारामुळे आज दिवसभर व्यस्त आहेत. त्यामुळे ते या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण सध्या आपण दृश्य पाहतोय की या ठिकाणी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसंच पार्थ पवार, सुनेत्रा पवार विवाह सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत. युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी पवार कुटुंबियांचा जल्लोष आपण पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंबीय अगदी आनंद साजरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.